साथ देईल तुला भाग 9. हॅलो तन्नू, सॉरी त्रास देतोय थोडा. रश्मी उठली का? फोन घेत नाहीये आणि मेसेजला रिप्लाय पण नाहीये. खरं तर संग्राम कालच्या घाईगडबडीच्या प्रवासाने आणि जागरणाने फार थकून गेला होता. पण विकेंडमुळे सगळं निवांत होतं. तो जरा उशिराच उठला होता. त्यात रश्मी फोन उचलत नाहीये म्हणून त्याने तन्नूला फोन केला. अरे हो, ते काय झालं, सकाळीच तिच्या घरून फोन आलेला लगेच निघून ये म्हणून. मग ती गेली इंदापूरला. येवना पोहोचली असेल. काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढंच म्हणाली. प्रॉब्लेम काय? तुला तर माहीत असेलच ना. मनात काही बाकी शंका यायला लागल्याने तो जरा गोंधळला. अरे म्हणजे खात्रीने नाही सांगू शकत काय ते. खरं तर ती घरच्यांबद्दल जास्त बोलत नाही. घरचे प्रॉब्लेम शेअर करायला नाही आवडत तिला. ती आल्यावर तिलाच विचार. बघ कदाचित तुझ्यासोबत मन मोकळं बोलेल ह्या विषयांवर. ओके, पण कधी येणार काही बोलून गेली का? त्याची घालमेल आवाजात स्पष्ट जाणवत होती. नाही, पण काळजी करू नको. फ्री झाली की अगोदर तुलाच फोन करेल ती. त्याला चिडवायला ती म्हणाली. होप सो, जास्त काही सिरियस नसावं. ओके चल, तुला काही मेसेज किंवा कॉल आला तर सांग मला. आणि हो, एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं. तिच्याशी महत्त्वाचं काही बोलून त्याने फोन ठेवला. पण मनात असंख्य विचार डोकावत होते. तेवढ्यात फोन वाजला म्हणून त्याने उत्सुकतेने बघितला. जयचा फोन होता. ए साल्या साक्षात, तुझा नको तेव्हा फोन येतो राव, वैतागत तो म्हणाला. काय भावा, भवानी बरोबर म्हणजे सॉरी वहिनी, अजूनही वहिनी बरोबर आहेस का? जय तुसडेपणाने म्हणाला. ए साल्या गप्प बस ना. बोल काय झालं? भावा तुझ्याच कामाची गोष्ट होती म्हणून फोन केलेला. तू अजूनही त्या लेडीज रूममध्ये असशील तर नंतर बोलू, काही हरकत नाही. जय अत्यंत कुचकटपणे म्हणाला. ए साल्या, किती बकवास करतो रे, अक्कल आहे का थोडी? संग्राम वैतागत म्हणाला. गंमत करतोय भावड्या, तू पण ना. बरं तू काल बोलला होतास ना गोव्याचा प्लॅन, त्याचे डिटेल्स द्यायचे होते. सगळं टकाटक अरेंज झालंय. आपला जिगरी मित्र आहे तिथे साक्षात. बर्थडेसाठी जसं तू सांगितलंय अगदी सेम अरेंजमेंट तो करून देणार आहेस. आहेस कुठे? साक्षात जयचा मित्र प्रपोज प्लॅन करतोय एवढं सांगितलं त्याला. भारी, मस्त, धन्यवाद मनात नसताना सुद्धा एवढं केल्याबद्दल. संग्राम खोचकपणे म्हणाला. बस का महोदय? आहे त्याला समोर जायचं इतकंच. ते म्हणतात ना, दिल आया गधे पे तो परी क्या चीज है. चायला साक्षात तू सुधारणार नाहीस रे. हा, एक गोष्ट डोक्यात फिट बसव काय. तुला आता तिच्यावरचा राग सोडून त्याच्याशी मनापासून मैत्री करायची आहे. शिक जरा सायलीकडून. तिला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होता. पण मला रश्मी आवडते म्हणून किती सेन्सिबली तिने तिचा राग बाजूला ठेवला आणि तू अजूनही तिला काहीही बोलतो. संग्राम जरा तिरमिरीत म्हणाला. ए भावा, तुझं प्रेम मान्य केलंय म्हणून तर एवढी खास अरेंजमेंट केली ना. ते तुला उगाच चिडवायला म्हणत असतो रे मी. बरं ते सोड, तुझा आराम झाला असेल तर संध्याकाळी भेटायचं का? सायलीला विचारलंय मी, ती रेडी आहे. अवघड आहे रे राज. का 2 तास आमच्यासोबत घालवलेले तर काही प्रॉब्लेम होईल का कुणाला? कडवटपणे तो म्हणाला. साल्या, असं काही नाही. बरं चल भेटू. कुठे भेटायचं ते मेसेज कर. ओके ओके बॉस. फोन झाल्यावर त्याने मेसेजेस बघितले. रश्मीचा काहीच रिप्लाय नव्हता. त्याची घालमेल वाढली. पण तिच्या फोनची मेसेजची वाट बघण्याशिवाय काही पर्याय नाही म्हणून त्याने फोन बाजूला ठेवला आणि आवरायला घेतलं. संग्रामला फोन करण्याअगोदर. हॅलो सायली, जय बोलतोय. जय, इतक्या सकाळी काय झालं? अगं मेसेजेस नाही का वाचलेस तू माझे? अरे काल रात्री खूप पाहुणे होते घरात. रात्री उशिरापर्यंत गप्पा गोष्टी चाललेल्या. फोन बघितलाच नाही. बोल ना काय झालं? अरे संग्राम घरी गेला होता काल, पण मॅडम त्याच्या आठवणीत वेळा झाल्या होत्या म्हणून एका रात्री ड्राईव्ह करून पुण्यात आले साहेब. इतकंच नाही तर सरळ तिच्या रूमवर भेटायला गेला तो रोमिओ. इतका राग येतोय ना त्या नाटकी पोरीचा. चायला इतकं स्वार्थी कुणी असतं का? आठवण येते म्हणून रोना धोना अँड उसको बुलाना. जय, हे सगळं खरं आहे? जुडावलेल्या आवाजात तिने विचारलं. सायली, ए यार तू शांत हो. हे बघ आपला संग्राम थोडा वेडा आहे हे माहिती आहे ना आपल्याला. त्याला फक्त वठणीवर आणायचं हो ना? बोल. दीर्घ घेत ती म्हणाली. पण मनातून खूप दुखावली गेली होती. बरं आपली जी ट्रेनी ट्रिप ठरते ना मंथ एंडला, त्यात मॅडमचा वाढदिवस येतोय. तर महाशयांना अगदी हटके स्टाईलने त्या नौटंकीचा प्रपोज करायचं म्हणून मला फोन केलेला. माझा तो मित्र आहे ना गोव्याचा, ज्याने बुकिंग वगैरे केलं, त्याला काही अरेंजमेंट करायला सांगितलंय भाऊ, एकदम फॉर्ममध्ये. मग मी माझं येणं कॅन्सल करते. जय, मी नाही येणार. हा प्रपोजचा तमाशा पाहायला. जय, संपलं सगळं रे. आता आपण काहीच करू शकत नाही. तो माझा कधीच होऊ शकणार नव्हता, तर देवाने का त्याला माझ्या आयुष्यात आणलं रे? ती आता मात्र रडणं थांबू शकली नव्हती.
सायली एक ना, प्लीज रडू नको ग. मी तुला असं रडवायला फोन केलेला नाहीये. अगदी आपल्याला पॉसिबल होईल तोपर्यंत आपण त्याला तिच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करू शकतोच ना. तुझं खरं अगदी मनापासून प्रेम आहे ना, मग असं गिव्ह अप नाही करायचं. आपलं मागेच ठरलं आहे ना, बाय हुक और क्रूक तिला दूर करायचं. मी कायम सोबत आहे तुझ्या. प्लीज रडू नको. आता खरी गंमत एक एक तर माझ्याकडे ट्रिपची अरेंजमेंट देऊन संग्रामने लई भारी काम केले. आता तुला फक्त मी सांगतो तसं वागायचो. एकदा का हा प्लॅन यशस्वी झाला का संग्रामपासून ती कायमची दूर. नुसता जाळ आणि धूर. पलीकडून फक्त सायलीच्या दबक्या रडण्याचा आवाज येत होता. जय तिला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. पण सायली आता पार मनातून खचली होती. ओळख झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच संग्रामच्या प्रेमात होती ती. ओळख करू पाहणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही मुलीला तिने ह्या न त्या प्रकारे त्याच्या जवळपासही भेटवून दिलं नव्हतं. पण संग्रामच्या दृष्टीने ही फक्त मैत्री होती. त्यात कसा कुणास ठाऊक संग्राम रश्मीच्या प्रेमात पडला आणि तिची स्वप्न उद्ध्वस्तच झाली. आणि आता तर तो ऑफिशियली तिला मागणी घालणार होता. म्हणजे तिच्या आयुष्यातलं हे रंगीन पान कायमचं मिटलं जाणार होतं. तिला बराच वेळ समजवल्यानंतर ती थोडी शांत झाली. मुसमुसतच त्याला म्हणाली, जय, संग्रामला माझं प्रेम कधीच समजलं नसेल का रे? त्याच्या आवडीच्या रंगाचा ड्रेस, त्याला आवडणारा परफ्यूम, त्याला आवडणारी गाणे, त्याचे आवडते मूव्हीज, हे आणि खूप काही. त्याला कधीही थोडीही हिंट मिळाली नसेल का माझ्या प्रेमाची? पुन्हा तिला हुंदका अनावर झाला. सायली, सायली आता प्लीज ना, रडू नको. मला कळते तुझी परिस्थिती काय आहे ते. आणि संग्रामला तुझं प्रेम भलेही कळलं नसेल, पण मैत्री मात्र कळली आहे. आणि हीच मैत्री त्याच्या प्रेमावर भारी पडेल बघ. थोडं फिल्मी वाटेल पण. प्यार दोस्ती हे, आणि तू त्याची खरी दोस्त आहे. त्याच्या प्रेमावर साक्षात तुझाच हक्क आहे. आणि हे त्याला कळेल हळूहळू. प्लीज सायली, आपल्याला फक्त एवढंच करायचं. हा त्याचा प्रपोज प्लॅन फ्लॉप करायचा, म्हणजे तुला त्याच्याजवळ जायला वेळ मिळेल. आणि यावेळी मैत्रीण म्हणून नाही, एक स्टेप पुढे आणि पुढेच. कळतंय ना सायली? त्याच्या आवाजात कडकड होती. तिच्यासाठी काहीही करण्याची तयारी होती. तो परोपरीने तिला विनवत होता. जय, असे आपले किती प्लॅन फ्लॉप झालेत रे. हे सगळं मला आता अशक्य वाटते. पण ठीक आहे, बोल काय करायचं. एक लास्ट ट्राय. ती शांत होत म्हणाली, सायली, फोनवर नाही सांगत. आज संध्याकाळी भेटू आपण. संग्रामला पण बोलावतो. तो येण्याच्या अर्धा तास तरी लवकर ये, म्हणजे सविस्तर सांगतो. माझा गोव्याचा मित्र सॅम फुल मदत करणार आहे. आता ह्या पोरीला नाही संग्रामच्या आयुष्यातून बाद केलं तर नाव सांगणार नाही. बरं, कुठे भेटायचं ते सांगतो मी. अगोदर त्या मूर्खाशी बोलतो. जे खरंच संग्राम इतक्या रात्री तिच्यासाठी आला आणि रात्री तिच्या रूमवर गेला. इतकं प्रेम करतो तो तिच्यावर. ती पुन्हा रडवलेली झाली. सायली, एक माणूस वाहवत जातो ग एखाद्याच्या पाठी. त्याला कळत नाही काय योग्य अयोग्य. आणि रश्मीसारख्या मुलींना तर सवय असते ना पोरं पटवायची, नखरे करायची. आणि आपला हिरो त्यातला त्यात रायटर सेंटी एकदम तिच्या अदावर लगेच फिदा झाला. आणि तो काय एकटा फिदा नाही, तो अर्जुन आहे. फायनसचे 2-3 बंदे आहेत, फुल लाईन मारतात तिच्यावर. तीही सोयीस्करपणे भाव देते एका बघ ना, काल संग्राम नव्हता तर अर्जुन सोबत होती ती. दूर गेली ना की बरोबर तुझं प्रेम समजेल त्याला. डोंट वरी. चल भेटू संध्याकाळी. जास्त विचार नको करू. अच्छा, आणि हो, खूप खूप थँक्यू. बाईसाहेब, आता काम झाल्यावरचं धन्यवाद बोला. आता चॅलेंज खूप मोठं आहे. ओके बाबा, बाय. रीमा, तुझा निर्णय पक्का आहे तर? श्रीकांत मोहिते काहीसे वैतागून म्हणाले. इकडे मीनाताई हतबल होऊन खुर्चीवर बसल्या. हो बाबा, उगाच सोडून ताणून हे लग्न टिकवणं आता आम्हा दोघांनाही शक्य नाही. ज्या नात्यात प्रेमच राहिलं नसेल ते नातं पुढे नेण्यात अर्थ नाही. परस्पर संमतीने वेगळं व्हायचं आम्ही ठरवलंय. राजेशी आज त्याच्या घरच्यांशी बोलणार आहे. कदाचित त्याचे आईबाबा तुमच्याशी बोलतील. तेव्हा तुम्हीही मॅच्युअल डिवॉर्सबद्दलच बोलतात तर बरं होईल. आणि रीमांचं बोलणं पूर्ण होत तोच रश्मी आत आली. सगळे शांत झाले. तिघांच्या चेहऱ्यावरची सुतकी भाव पाहून ती जरा घाबरली. ताई घरी आलीये म्हणजे नक्की काहीतरी मोठं भांडण झालीये दिसतंय. तिच्या मनाने अचूक हेरलं. हातातली पर्स टेबलवर ठेवत सर्वांकडे एकात एक वार शांतपणे बघून ती आत गेली. थोड्या वेळाने चेहरा नॅपकिनला पुसत ती बाहेर आली आणि खुर्चीवर बसून सर्वांकडे बघत म्हणाली, अरे, माझ्यासाठी भांडण थांबवायची गरज नाही. कंटिन्यू कंटिन्यू चालू ठेवा. बाय द वे, आज कुणाचं भांडण आहे? रश्मी कडवटपणे म्हणाली. रश्मी, माइंड युअर लँग्वेज. श्रीकांत मोहित्यांनी आवाज चढवला. सॉरी बाबा. ठीक आहे, चालू द्या. आवाजात तोच सूर कायम ठेवत ती म्हणाली, बाबा, तुम्हाला समजलंय ना?
त्याच्या घरच्यांशी तुम्हाला काय बोलायचं? आणि हो, मी माझा जॉब आणि राहतं घर सोडणार नाहीये आणि हे त्यालाही मान्य आहे. आणि डिव्होर्स नंतरही मी तिथेच राहणार आहे. तो घर सोडणार आहे. मला कुणाच्या सहानुभूतीची गरज नाहीये. अगदी तुमच्याही. रीमा अगदी शांतपणे म्हणाली. तिच्या ह्या 2 वाक्यांनी रश्मीला सगळी परिस्थिती समजली. काही महिन्यांपासून ताईच्या संसारात सतत कुरबुरी चालू आहेत हे तिला माहीत होतं. पण ही गोष्ट डिव्होर्सपर्यंत जाईल हा विचारही तिने केला नव्हता. इतकं मोठं दुःख घेऊनही ही बोलत होती आणि आपण नेहमीप्रमाणे बालिशसारखं काहीतरी बोलून गेलो. या विचाराने तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ए रश्मी, तू का रडतीये? काहीही विशेष झालं नाहीये बाळा. उलट एका वाईट स्वप्नातून मला लवकर जाग आली हे महत्वाचं नाही का? तिचे डोळे पुसत रीमा म्हणाली. आणि तिचे डोळे पुसता पुसता स्वतःही रडायला लागली. इकडे आईनेही डोळ्याला पदर लावला आणि ती आत गेली. मोहिते हतबल होऊन सिगरेट फुकत बाहेर जरा मारायला लागलाय. ताई प्लीज नीट सगळं उलगडून सांग काय झालं ते. चला. तिला ओढत रश्मी आतल्या खोलीत घेऊन गेली. तिचे डोळे पुसत रश्मी म्हणाली, गेल्या काही महिन्यांपासून जिजू तुझ्याशी नीट बोलत नाही आणि तुझा राग राग करतात. आमचा संसार म्हणजे एक फक्त ॲडजस्टमेंट एवढंच तू सांगत राहिली. हे असं का? काय झालं हे नीट्स कधी शेअरच केलं नाही. ताई नेमका काय प्रॉब्लेम होता तुमच्यात? तो सॉल्व्ह नाही होऊ शकत का? नाही म्हणजे हे समजून घ्यायला मी लायक नाही असं तुला वाटत असेल तर राहू दे, नको सांगू. तसंही आपल्या घरात कुठे काय ताळमेळ आहे? कधी आई बाबा एकमेकांशी नीट बोलले नाही की तुझं लग्न होऊन फक्त 1.5 वर्ष झालं त्यात हे डिवोर्स प्रकरण. मला कोणी सांगणार देखील नाही की नक्की काय प्रॉब्लेम आहे. रश्मी, म्हणून तर तुला बोलावून घेतलं ना बाळा. रीमा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. ओ कम ऑन यार, मी आता बाळ नाहीये. केव्हा समजेल तुम्हाला? मलाही घरातल्या गोष्टी सांगत जा राव. आई बाबांची भांडण होतात तरी दोघांपैकी कुणीही सांगत नाही. सारखं काही नाही बाळा, टेन्शन घेऊ नको. एवढंच. घरातले टेन्शन झेपणार नाही इतकी मी लहान वाटते तर मग हे माझ्या लग्नासाठी मुलं का बघतात? इतकं दुटवी का वागतात तुम्ही सगळे? ताई, तू तर सांगू शकली असतीस ना मला तुझ्या आयुष्यात इतकं काही घडतंय ते. पण नाही. नेहमी फोन केल्यावर काही नाही ग, छोट्याशा कारणाने वाद झाले होते. आता ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नको. इतकं पॅम्पर नका करू यार. मी काही टेन्शनने मरणार नाहीये. रश्मी संतापाने लाल झाली होती. रीमाने तिला शांत केलं. ए वेडाबाई, असं नाहीये की कुणी तुला रिस्पॉन्सिबिली समजत नाही म्हणून. घरचे प्रॉब्लेम सांगत नाही. त्यामागे एवढाच हेतू असतो की लहानपणापासून अभ्यासात हुशार आहेस. तुझं करिअर तू ठरवलं होतं. आताही तू कामाच्या ठिकाणी नेहमी टॉपला असतेस. म्हणून तुझ्या ह्या वाटचालीत उगाच टेन्शन का द्यावं म्हणून आम्ही तुला थोडं दूर ठेवतो. आणि विशेष म्हणजे तू शेंडेफळ ना घरातलं, म्हणून मग तुला जास्त जपतात सगळे. तू नेहमी टोकाचे आणि वाईटचा विचार का करतेस? मला पर्सनल, प्रोफेशनल, प्रायव्हेट स्पेस हे सगळं वेगवेगळं ठेवता येतं. कधी कळणार तुम्हाला? प्लीज नका करू असं. मला घरात ताळमेळ नाही याचं टेन्शन येतं नाही ताई. आई बाबा एकमेकांना कधी चांगलं म्हणत नाही याचं टेन्शन येतं. आई जे नेहमी तुला सांगते ना की जाऊ दे रश्मी, समोर नको बोलू, तिला त्रास होईल, ह्याचं टेन्शन येतं. तुमच्या ह्या वागण्याचा मला जास्त त्रास होतो. तुम्ही नका मला अशी विशेष वागणूक देऊ. मला हे दडपण वाटतं. आणि तू आता विषय बदलून नको. सांग काय झालं ते? रश्मी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली. हो सांगते, अगदी पहिल्यापासून सांगते. शांत हो, एकदम शांत हो. एक, तुला आठवते का? माझ्या लग्नात एक मुलगी सारखी पुढे पुढे करत होती. तुला 1-2 वेळा जवळपास ओरडलीच होती ती. म्हणून तू आणि तुझ्या मैत्रिणी तिच्या सँडल लपून ठेवल्या होत्या आणि सँडल हरवल्यामुळे तिने पाठवणीच्या वेळी मस्त गोंधळ घातला होता. आठवते? रीमा खिडकीतून बाहेर पाहत शून्यात हरवत म्हणाली. हो स्पष्ट आठवते. ती शिस्त कसली माजोरडी होती ग ती. चांगला धडा शिकवला होता तिला. रश्मी मागचं आठवून किंचित हसली. तीच रेवती, राजेशची बेस्ट फ्रेंड. त्याची बालमैत्रीण, कॉलेजलाही सोबत होते ते. त्यांची मैत्री त्यांच्या कॉलेजात अगदी प्रसिद्ध. हे दोघं नक्की लग्न करणार यावर कुणाचंही दुमत नव्हतं. आणि विशेष म्हणजे राजेशच्या आई वडिलांनाही त्याला रेवतीशी लग्न करणार का असं धडधडीत तिच्या समोर विचारलं. तेव्हा त्याने सर्वांची ह्यावर खिल्ली उडवली होती. रेवती फक्त माझी जिवलग मैत्रीण आहे, काही बाकी विचार करू नका असं तो स्पष्ट म्हणाला होता. मग 3-4 कांदेपोहे कार्यक्रम झाले त्याचे. आणि मी 5वी वगैरे असेल. मी त्याला आवडले आणि आमचं लग्न ठरलं. तुला आठवत असेल टिळा, ते लग्न किती छान दिसत होते माझ्यासाठी. अधूनमधून डिनरला भेटणं, लेट नाईट गप्पा, खूप भरावलेले दिवस होते ते. आणि त्या धुंदीत मला कळलंच नाही
की त्याच्या बोलण्यात रेवती हा शब्द इतक्या वेळा का डोकावतो. लग्नाच्या खरेदीपासून ते यथावकाश लग्न झाल्यावर नवीन घर लावण्यापर्यंत त्याचे सर्व निर्णय रेवती घ्यायची. कधी कधी दुखावले जायचे, पण मग मनात विचार यायचा, असं काही असतं तर राजेशने तिच्याशी लग्न केलं असतं ना. मग स्वतःच्या संकुचित विचारात हसून यायचं. यालाच नवऱ्यावरील प्रेम, पजेसिव्हनेस म्हणतात, असं म्हणून मी विसरून जायचे. तिचंही घरी येणं जाणं सर्रास चालू असायचं. आली की, अगं केवढी चहापत्ती घालतेस चहामध्ये, राजेशला लगेच ॲसिडिटी होते. इतकं मसालेदार खातो का आता राजेश? नाही, काय आहे त्याला त्रास होतो ना. पासून तर अगदी साडी, ड्रेस, परफ्यूम, फिरायची ठिकाण, हॉटेल्स, फर्निचर आणि अजून काही नाही, सगळ्या गोष्टीत तिची ढवळाढवळ चालू झाली. मी काही बोलायला गेले की त्याचं नेहमीच उत्तर, ती माझी जिवलग मैत्रीण आहे आणि तुला ती माझ्याबद्दल इतकं सगळं सांगून मदतच करते. इतका वाईट विचार करू नको तिच्याबद्दल. पुढे पुढे तर तिची लुडबुड कधी अधिकच वाढायला लागली. कधी कधी तर सायकोसारखी वागायची. मला काहीही खासगी प्रश्न विचारायची. मला चीड आली. मी राजेशला सांगितलं तर त्याने तिरमिरीत तिला फोन लावला. ती चक्क नाही म्हटली आणि रडायला लागली. तुझ्या आयुष्यातून दूर निघून जाईल वगैरे बोलायला लागली. याने मला 2 सनसनीत थापड लावल्या आणि तो तिला समजवायला निघून गेला. हे असे छोटे मोठे किस्से घडत राहिले. तिच्या खोटारडेपणाचे प्रयत्न मला पदोपदी येत होते, पण राजेश आणि त्याचे घरचे सुद्धा काहीही ऐकायला तयार नव्हते. हे असं कितीतरी महिने चाललं. मग एके दिवशी त्याचे काही कॉलेजचे मित्र घरी आले होते आणि घरीच पार्टी करत बसले. मी आतल्या खोलीत होते. त्यात सगळं बोलणं कानावर पडत होतं. मी दुर्लक्ष करत होते, पण रेवती ह्या एका मुद्द्यावर त्याचं डिस्कशन आलं आणि मी कान टवकारले. एकाने त्याला खूप शिव्या दिल्या आणि म्हणाला, साल्या ती रेवती इतकं प्रेम करते तुझ्यावर, जीव टाकते आणि तू तिला नकारलंस? तिच्यापेक्षा कोण तुला चांगलं ओळखतं रे? तुमची मैत्री ह्या लेवलला होती साल्या की फक्त एक पाऊल तू पुढे टाकायचं होतंस. की कधीपासून तयार होती की तू लग्नाची मागणी घातलीस आणि तुझ्या बाबांनी सरळ विचारलं तेव्हाही नाही म्हटलास. माहितीये तिने आतापर्यंत लग्न का केलं नाही? कारण तू नाही तर कुणीच नाही हेच आम्हाला सांगत असते. आम्ही मूर्ख तिला समजावत असतो, पण ती ही हट्टी आयुष्यभर अशीच राहील. तू कर मज्जा साल्या. मी तर हे ऐकून हादरून गेले आणि माझी शंका खरी ठरली. त्या दिवशी नंतर त्याचं वागणं बदललं. माझ्या प्रत्येक गोष्टीत त्याला खोटं दिसायला लागली. रेवतीशी भेटीगाठी वाढल्या. कधी कधी आठवडा आठवडा घरी यायचा नाही. कंपनीचं काम आहे म्हणायचा, पण आता मला कळून चुकलं होतं हा आपल्या लग्नाचा शेवट आहे. मी त्यांची मैत्री इतकी सहजपणे द्यायला नको होती ग. मला कळायला हवं होतं की मैत्रिणीसुद्धा एक अस्पष्ट सीमा असते. त्यानंतर मैत्री हमखास प्रेमात बदलतेच. आतापर्यंत फिल्मी वाटत होतं हे सगळं आणि बघता बघता खरंही झालं. तुला तर माहिती आहे 6 महिन्यापासून तो म्हैसूरला आहे, हे काही कंपनीच्या कामासाठी, नाही तर वेगळं होण्यासाठी. परवा त्याचा फोन आला होता. तो म्हणाला, माझी चूक झाली हे लग्न करून. मला रेवतीचं प्रेम समजलंच नाही आणि आता समजलंय तर तुझ्यासोबत राहवत नाहीये. तुझा तो खूप मोठा अपराधी आहे. मी मान्य आहे, पण हे असं जगणं मलाही शक्य नाही. आपण वेगळं होऊया रीमा. मी तर अगोदरच मनाची तयारी केली होती. सुदैवाने जॉब चालू आहे ही सर्वात मोठी जमेची बाजू आणि राहतं घर हे माझ्या नावावर आहे. ते त्याच्या पुढच्या EMI सकट मी माझ्याकडे ठेवलं आहे. माझे दागिने आणि थोडी इन्व्हेस्टमेंट कॅश सगळं द्यायला तो तयार आहे. फक्त मी नकोय त्याला आणि आरामात डिवोर्स मिळावा एवढी त्याची अपेक्षा. बोलून बोलून रीमाला दम लागला होता. एका दमात तिने पाण्याचा ग्लास रिकामा केला आणि उसनं हसू आणून तिने रश्मीकडे पाहिलं. रश्मीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. न राहून ती रीमाच्या कुशीत शिरली. कितीतरी वेळ ती हुंदके देऊन रडत होती. तिला शांत करत रीमा म्हणाली, ए वेडाबाई, इतकं काही वाईट झालं नाहीये. आयुष्य आहे हे चालतंय. लोकांना यापेक्षा खूप मोठी दुःख आहेत. आयुष्याची घडी पुन्हा बसेलही. मलाही घर, संसार, मुलं बाळ सगळं हवं आहे. आयुष्याचा फक्त थोडा वेग मंदावलाय. आयुष्य संपलं नाहीये. तू रडू नको बाळा. आवडागिडत ती म्हणाली. ताई, इतकं सगळं झालं पण तुला कधीच सांगावंसं नाही वाटलं का गं? नेहमी एकच उत्तर असायचं तुझं. थोडे वाद झाले, होईल सगळं ठीक. हे थोडं होतं का गं? आपण त्याला असं मॅच्युअलमध्ये नाही सोडायचं. त्याने सरळ सरळ एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलंय ताई. आपण त्या दोघांवर फ्रॉड केस टाकू शकतो. इतकं सहज कसं माफ केलंस तू त्याला यार? त्याला त्याची चूक कळायला नको का ताई? त्याला धडा शिकवायला नको का? आई बाबा तयार झाले त्याला सहजपणे सोडायला. अरे ते एकमेकांना माफ करत नाही आणि त्यांच्या लाडक्या मुलींचं आयुष्य खराब करणाऱ्या माणसाला असंच सोडायला तयार झाले.
नो वे रीमाताई, मी फोन करते त्याला आणि खूप शिव्या देते. ती संतापाने थरथरत होती. ती तिचा फोन चाचपडू लागली. तिचा हा संताप पाहून रीमाने तिला शांत केलं. तिच्या हातून मोबाईल काढून घेतला. तिचे हात हातात घेत ती म्हणाली, तुझं अगदी बरोबर आहे रश्मी. अगदीच ही शुद्ध फसवणूक आहे. आपण केस केली तर जिंकू सुद्धा. बाबा पाण्यासारखा पैसा खर्च करतील आपल्याला, कमी का पैशाची. पण मला सांग, त्याने काय होईल? माझा एक मैत्रिणीचा केस चालू आहे. 3-4 वर्ष झाले फक्त पैसा खर्च होतोय, वेळ जातोय आणि वाट्याला फक्त मनस्ताप येतोय. आता तर तिच्या घरचेही वैतागले आहे तिला. आयुष्य ओझं वाटायला लागलंय असं म्हणते ती. खूप वाईट वाटते तिच्यासाठी. आणि आता स्वतःवर ही वेळ आल्यावर कळते ही मानसिक स्वतःवरची लढाई किती कठीण असते. मनातलं क्षणोक्षणीचं नृत्य तिऱ्हातपणे पाहावं लागतं तेव्हा काय यातना होतात. कसेच चालत राहतात वर्षानुवर्ष. कुणाला धडा शिकवायला जावं तर आपल्याच आयुष्याची काही पानं अक्षरशः पुसली जातात. किती लोकांची फरफट होते आणि मग आपल्याच माणसाविषयी सहानुभूती न वाटता तो माणूस, त्याची ही कोर्ट कचेरी ओझं वाटायला लागते. त्यापेक्षा त्याची कर्म त्याच्याकडे. मला आयुष्य असं कुडतं नकारात्मक नाही जगायचं. कसं जगायचं हे माझ्या हातात आहे. त्यामुळे लवकर ह्या लग्नातून बाहेर पडायचं, बस एवढंच ठरवलंय. स्वतःच्या पायावर उभी आहे हीच आता माझी मोठी स्ट्रेंथ आहे. कारण मॅच्युअल डिव्होर्स म्हटलं तरी इतकं सहजासहजी होत नाही. त्याच्याही बऱ्याच फॉर्मॅलिटीज असतात. बऱ्याच वेळ जातो. कूल ऑफ टाईम न काय काय खूप लिगल गोष्टी यात आहेत यात. लग्नाच्या बेडीत अडकणं खूप सोपं आहे, पण यातून बाहेर निघणं तेवढंच कठीणही आहे. सगळ्याच पातळीवर दिव्य. पण तुम्ही सगळे आहात ना माझ्या सोबतीला, नाही का? आई-बाबांना समजावणं हे मोठं काम होतं, पण स्वीकारलंय त्यांनी हे आता. तू सुद्धा सोबत आहे असं समजू ना. खूप वेळापासून अडकून ठेवलेला अश्रूंचा बांध आता फुटला होता. रश्मीने तिला मिठी मारली. कितीतरी वेळ दोघी रडत होत्या. रश्मीच्या मनात कुठेतरी खोल रेवती आणि सायली ह्या दोन नावांमधील साधर्म्य बेचैन करत होतं. बाहेर कोवळी सकाळ जाऊन आता धगधगीत दुपार झाली होती. संध्याकाळी, संग्राम तुझ्यासाठी काय ऑर्डर करू? मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला संग्राम जयने जरा ओरडूनच विचारले. रात्री कॉल करते तुला. हा रश्मीचा एवढासा मेसेज जवळपास 100 वेळा पाहून झाला होता. काय काय म्हणलास? त्याने वर बघितलं. विचारलं, अहो राजे, काय मागू तुमच्यासाठी? आज्ञा द्यावी. जय चिडून म्हटला. एक कॉफी बस. का रे? खाऊन घे ना काहीतरी. सायली काळजीने म्हणाली. नाही, इच्छा नाही ग खायची काहीच. कॉफी पुरे. त्याच्या डोळ्यांवर अजूनही झोप दिसत होती. संग्राम, काय होतंय? बरं वाटत नाहीये का? नाही, आय एम ओके. थकलोय बस. उष्ण हसून आणत तो म्हणाला. बरं एक, तू काल ऑफिसला नव्हतास, सुट्टी टाकलेली, तर रश्मीला सांगून जायचं ना रे. किती काळजीत होती ती. बरं आम्हालाही काही सांगितलं नव्हतंस. आम्ही काय कशी मदत करणार तिची? असं नको रे करत जाऊ. रिलेशनशिपमध्ये थोडं जबाबदारीने वागायला शिक ना. हे असं बोलायला सायलीला मनस्वी त्रास होत होता. पण संग्राम यायच्या अर्ध्या तास अगोदरच ते भेटले होते आणि जयने तिला सगळं व्यवस्थितपणे समजावून ठेवलं होतं. अगदी त्याच्या मास्टर प्लॅन सकट सगळं तिला पटवून दिलं होतं आणि ती आता हुकूम वागणार होती. कितीही त्रास होणार असला तरी. अरे हो, थोडा बालिशपणा झाला माझ्याकडून, पण ठीक आहे. इथून पुढे काळजी घेईन. थँक्स. आणि तू आहेस ना माझं. असं चुकलं की कान उघडणी करायला. सायली ह्या मूर्खालाही सांग ना जरा रश्मीसोबत व्यवस्थितपणे बोलायला. तिच्याकडे पाहून गोड हसत तो म्हणाला. त्याचं हे गोड हसणंच तर तिला पुन्हा प्रेमात पाडायला भाग पाडायचं. संग्राम प्लीज, आपल्या संग्रामसाठी तरी आपल्याला मागचं हळूहळू का होईना विसरावं लागेल. ती नाटकीपणे म्हणाली. थोडा वेळ गप्पा गोष्टी करून ते जायला निघाले. सायली आणि संग्रामला एकांत मिळावा म्हणून जय जरा लवकर गेला. सायली घरी कशी जाणार आहे? सोडू का तुला घरापर्यंत? तो काळजीने म्हणाला. घरापर्यंत नाही, पण कॉलनीच्या अलीकडे सोड. ती किंचित हसत म्हणाली. का ग, घराचे खरपट्टी काढतील का? घरी सांगितलं नाहीस का तू माझ्याबद्दल? तो हसत म्हणाला. तुझ्याबद्दल? ती गोंधळून म्हणाली. अगं वेडे, म्हणजे फ्रेंड आहोत, कलिग आहोत असं काही. हा, हो तेच, म्हणजे माहिती आहे की घरी पण मला जरा काम आहे म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. बोलत बोलत ते गाडीपर्यंत पोहोचले. त्याने गाडी स्टार्ट केली. ओके, नो प्रॉब्लेम, बस व्यवस्थित बस. ती त्याच्या मागे बसली. खरी पण त्याच्या खांद्यावर हात ठेवायचं तिला प्रचंड दडपण आलं. अगं काय झालं, व्यवस्थित बस ना. तिने एक हात अलगदपणे त्याच्या खांद्यावर ठेवला. ही जागा आपल्या हक्काची, मानाची लवकरात लवकर व्हावी ह्यासाठी मनोमन तिने देवाला साकडं घातलं
आणि संग्राम असाच कायम आपल्या जवळ राहावा ह्या सुख स्वप्नात ती गुंग झाली. आज खूप दिवसानंतर रश्मीने आईबाबा आणि ताईसोबत दिवसभर इतक्या मन मोकळ्या गप्पा मारल्या होत्या. तिच्या बऱ्याचशा प्रश्नांचा गैरसमजांचा थोडा का होईना तिला उलगडला झाला आणि एकाच वेळी मन शांत आणि जडावेलेलं ही वाटत होतं. रिकामे ह्या परिस्थितीला दिलेला सकारात्मक दृष्टिकोन सगळ्यांना पटवलेल्या मोहिते कुटुंब जरा सावरलं होतं. बंगल्याच्या टेरेस गार्डन मधलं शांत सुगंधी वातावरण अजूनच मनाला हळवं कातर बनवत होतं. दोघी बहिणी शांतपणे गप्पा मारत तिथेच बसून होत्या. संग्राम फोनची वाट बघत असेल याची जाणीव झाल्यावर ती जरा बेचैन झाली. सारखं लक्ष फोनकडे जात होतं. रीमाने तिची चलबिचल ओळखली. मग काय नाव आहे त्या हँडसमचं? तिने मिश्किलपणे हसत विचारलं. संग्राम. ती भ्रमिष्ठासारखी बोलून गेली आणि दुसऱ्या क्षणाला भानावर आली. ताई, ए काय ग? ती लाजून रीमाच्या कुशीत शिरली. रश्मी, मगाशी तुझा फोन हातून काढून मी बाजूला ठेवला ना, तेव्हाच दिसला एक हँडसम मुलगा स्क्रीनवर. म्हटलं उगाच टपली टाकून बघावी. हे तर खरंच निघालं ताई. यार दृष्ट आहे तू, ती लाडकीपणे बोलली. दृष्ट तर दृष्ट. बरं मी इथे बसलेलं चालेल ना? तू फोनवर बोलत असताना की काही प्रायव्हसी हवी आहे? तिला अजूनही चिडवत ती म्हणाली. नाही ग, चल झोपायला. तुला ही झोप येते ना? मला नाही काही प्रायव्हेट वगैरे बोलायचं. एवढं बोलून ती उठली. रश्मी वेडाबाई, मी जाते आता झोपायला. तू ये बोलून झालं की. आणि असं तोंड पाडून बोलू नको म्हणते. नाही झालीये घरात सगळं छान आणि व्यवस्थित झालंय काय? आणि ह्या संग्रामचे सगळे डिटेल्स उद्या घ्यायचे मला. तिच्या गालावर एक चिमटा देत ती म्हणाली आणि निघून गेली. लव्ह यू ताई, गुड नाईट. गाल सोडत ती म्हणाली. इकडे संग्राम कितीतरी वेळ उगाच फोनच्या स्क्रीनवर नजर टिकून बसला होता. तिचा आवाज ऐकायला त्याचे कान आतुर झाले होते. कालच्या भेटीची खूप वेळा मनातल्या मनात पारायणे करून झाली होती. तिचं ते चिडलेलं लोभस रूप त्याच्या नजरेसमोरून हटायलाच तयार नव्हतं. ए यार, कर ना कॉल. किती वाट बघायची? मोबाईलमधल्या तिच्या फोटोकडे बघत तो म्हणाला. थोड्या वेळाने तिथंच टेबलावर डोकं टेकून तो झोपी गेला. बऱ्याच वेळानंतर रश्मीने त्याला कॉल केला. रात्रीच्या शांततेत फोनच्या कर्स आवाजाने तो खडबडून उठला. रश्मीचा फोन म्हणून त्याने तो गडबडीत उचलला. हॅलो, बोल ना. कॉल केलेला तू? शांत आणि थकलेल्या आवाजात ती म्हणाली. कॉल नाही, रश्मी कॉल्स केलेले. डोळ्यांवर पाणी मारायला म्हणून तो उठला. हो बाबा, बघितले मी. जरा प्रॉब्लेम झालाय घरी म्हणून आले न सांगता. काही सुचत नव्हतं. ती अजूनही जरा हरवलेली होती. आता बरी आहेस ना? काय प्रॉब्लेम झालाय? म्हणजे जर तुला काही सांगावंसं वाटत असेल तर सांग, तो सावधपणे म्हणाला.